राज्य परिवहन मंडळाकडून स्वच्छतेच्या नावाखाली प्रवाशांच्या खिशावर अक्षरशः डाका टाकत जात असल्याचा गंभीर आरोप आता समोर येत आहे। प्रत्येक प्रवाशाकडून सफाई शुल्क म्हणून प्रति 1 रुपया आकारला जातो। दररोज लाखो प्रवासी एसटीने प्रवास करत असल्याने या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची वसुली होत आहे। मात्र एवढा पैसा नेमका कोणत्या स्वच्छतेसाठी खर्च केला जातो हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे। बस स्थानक परिसरात साचलेली घाण, अस्वच्छ शौचालय, दुर्गंधी, कचरा कुंड्याची दयनीय अवस्था आणि साफसफाईचा पूर्ण अभाव हे पाहता प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। अनेक ठिकाणी बस स्थानकांची अवस्था इतकी बिकट झाली आहे की प्रवाशांना नाक दाबून प्रवास करावा लागत आहे। सफाई शुल्क आकारूनही प्रत्यक्षात स्वच्छतेची कोणतीही ठोस चित्र दिसत नसल्याने हा पैसा नेमका कुठे जातो असा सवाल आता सामान्य नागरिक उपस्थित करत आहे। स्वच्छतेच्या नावाखाली फक्त कागदोपत्री कामे दाखवून जनतेची आर्थिक लूट सुरू असल्याची चर्चा रंगू लागली आहे। एकीकडे शासन स्वच्छ भारतचा नारा देत असताना दुसरीकडे एसटी महामंडळाच्या बसस्थानकामध्ये मात्र घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसत आहे। त्यामुळे या वसुलीची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून जोर धरू लागली आहे। या बातमीचे संकलन केलंय वरिष्ठ पत्रकार अशोकभाई जोशी यांनी। एसटी महामंडल अनेक प्रवासियों से 3 रुपए पर टिकट ये वसूल कर रहा है और कारण बता रहा है कि सफाई, उसमें एसटी की सफाई आ गई, ग्राउंड की सफाई आ गई और एसटी स्टैंड की सफाई आ गई। हम आपको बताते हैं कि कितनी सफाई पर ध्यान दे रहे हैं और कैसी सफाई हो रही है। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा।